आता आंबे खायला कोकणात जायची गरज नाही। कराड शहरात 45 वर्षांची परंपरा असलेले सुप्रसिद्ध आंबेवाले जाधव बंधू दुशेरेकर यांचे गोड व सुगंधी आंबे मिळणार विट्यात। जगप्रसिद्ध आंबा देवगड हापूस आला आता आपल्या विटा शहरात। एका महिन्यात आंबा खराब झाल्यास आंबा मिळणार बदलून। चला तर मग आजच संपर्क करा सुप्रसिद्ध आंबेवाले जाधव बंधू दुशेरेकर यांना। संपर्क नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सभापतीपदी अर्चना पाटील तर उपसभापतीपदी रविकुमार बगली बिनविरोध। सकाळी 11 वाजल्यापासून जत प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तहसीलदार प्रवीण धानोरकर व गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर यांच्या प्रशासकीय मार्गदर्शनाखाली सदरच्या निवडी पार पडलेत। यावेळी सकाळी 11 वाजता चालू झालेल्या निवडीचा कार्यक्रम दुपारी 1 वाजेपर्यंत फक्त 2 पदासाठी 2च अर्ज आल्याने दुपारी 2 वाजता प्रशासनाने सभापतीपदी अर्चना नाथा पाटील व उपसभापतीपदी रविकुमार बगली यांच्या नावाची अधिकृत घोषणा करून निवड केली। निवडीची घोषणा होताच पंचायत समिती बाहेर जमलेल्या समर्थकांकडून गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी जल्लोष साजरा केलाय। सदर निवडीसाठी पंचायत समितीचे नवनिर्वाचित सर्वच्या सर्व 18 सदस्य उपस्थित होते। निवडी झाल्यानंतर प्रांताधिकारी तसेच तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी संयुक्तपणे नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेत। तर प्रशासनाने इतर सदस्यांचेही गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले। सदर निवडीनंतर नगराध्यक्ष डॉक्टर आरडी यांनी जत तालुक्याच्या विकासात आमदार पडळकर यांच्या नेतृत्वाखाली कुठेही कमी पडणार नाही असं आश्वासन दिले। या निवडीमुळे तालुकाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून राजकीय व सामाजिक क्षेत्रातून या नेतृत्वाचे जोरदार स्वागत केले जात आहे। गेल्या काही दिवसांपासून सभापती पदासाठी अर्चना पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती। तालुक्यातील अनेक गावांतील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते तसेच नागरिकांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत होता। गावागावातून वाढत गेलेल्या या पाठिंब्यामुळे त्यांच्या सभापतीपदाच्या निवडीची शक्यता आधीपासूनच बळकट मानली जात होती आणि अखेर त्यांची बिनविरोध निवड होताच या चर्चेला अधिकृत पूर्णविराम मिळालाय। अर्चना पाटील यांना पंचायत समिती सदस्य म्हणून 2 टर्मचा अनुभव असून त्यांचे पती नाथाभाऊ पाटील यांनाही 1 टर्मचा अनुभव आहे। या अनुभवाच्या जोरावरच त्यांनी तालुक्यात विविध विकास कामांना चालना दिल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। विशेष म्हणजे पंचायत समिती गणातून त्यांनी सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवल्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाल्याचंही बोललं जात आहे। तालुक्यातील विविध भागांतील नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवणे, सर्व स्तरातील लोकांशी संवाद साधणे आणि विकास कामांसाठी सातत्याने प्रयत्न करणे ही त्यांची कार्यशैली कार्यकर्त्यांमध्ये प्रभावी ठरले। त्यामुळे सभापतीपदासाठी त्यांच्या नावाला गावागावातून पाठिंबा मिळाला असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। हिवरेचे सरपंच अशोक चौगुले, गुळवंचीचे सरपंच बाळासाहेब घुगरे, बादचे सरपंच राजसाहेब गडदे, बागेवाडीचे सरपंच करण शेंडगे, बिरणाचे शिवाजीराव सरगर, प्रतापपूरचे सरपंच तुकाराम खांडेकर तसेच कुंभारीच्या सरपंच ज्योती जाधव यांच्यासह अनेक गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिकांनी या निवडीचे स्वागत करून अर्चना पाटील व रविकुमार बगली यांचं अभिनंदन केले। सभापतीपदी अर्चना पाटील आणि उपसभापतीपदी रविकुमार बगली यांच्या बिनविरोध निवडीमुळे जत तालुक्याच्या विकासाला नवे नेतृत्व मिळालं असून आगामी काळात तालुक्यातील विकास कामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। तर सभापती आणि उपसभापती यांनीही आमदार साहेबांनी दिलेल्या संधीचे सोने करून जतकरांचा विश्वास सार्थ करू असे सांगत सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले। सरते शेवटी पंचायत समितीचे नूतन सदस्य विजय रुपणर यांनी प्रशासन व सहभागी असलेले सर्व ग्रामस्थ आणि सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाचा निरोप समारोह आटोपलाय। माननीय आमदार साहेब गोपीचंद्र पडळकर साहेब, माननीय आमदार साहेब गोपीचंद्र पडळकर साहेब, आदरणीय डॉक्टर आरडी साहेब, माझे मार्गदर्शक नाथाजी पाटील आणि माझे उपस्थित सर्व मान्यवर अधिकारी आणि माझे भाऊ आणि बंधू भगिनींनो, आज मला पंचायत समिती सभापती पद दिल्याबद्दल मी सर्वांचा मनपूर्वक आभार मानते। माझ्यावर हा दाखवलेला विश्वास माझ्यासाठी मोठा सन्मान आहे। हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करण्याचा प्रयत्न करेन। मी विश्वासात आमदार साहेब, नगराध्यक्ष साहेब आणि माझे सहकुटुंब मनापासून आभार मानते। मार्गदर्शकामुळे सहकार्यामुळे आज मी जबाबदारी
शिकवण्याची संधी मिळाली आहे. जत पंचायत समिती माध्यमातून आम्हाला तालुक्यासाठी विकास बँकेचा सामान्य सोडवण्यासाठी आणि शासनाच्या योजना सोडवण्यासाठी दुःखापर्यंत पोहोचवण्यासाठी मी सर्वांच्या सोबत काम करण्याचे निष्ठावंत आभारी आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले मार्गदर्शक आणि आपले दैवत डॉक्टर अरळी साहेब आणि नूतन पंचायत समितीचे सभापती आता निवडून आलेले आपले अर्चनाताई पाटील आणि आता सगळे जमलेले नवनिर्वाचित पंचायत समिती सर्व सदस्यगण आणि जिल्हा परिषद निवडून आलेले माझे सगळं सहकारी बंधू आणि इथं जमलेले सगळं भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ते आणि पत्रकार बंधू त्यांना सगळ्यांना माझा नमस्कार. आज माझी आमदार गोपीचंद पडळकर साहेब, विकासपुत्र आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि आपले अरळी डॉक्टर साहेब आणि आपले सगळे ज्येष्ठ नेते मंडळी, भारतीय जनता पार्टीचं नेते मंडळी आणि भारतीय जनता पार्टी माझ्यावर विश्वास ठेवून आणि माझ्यावर एक जबाबदारी दिलेली आहे. उपसभापती पद देऊन मला निवडून आणलेले आहे. मग ह्या पदाचा मी व्यवस्थित वापर करून भारतीय जनता पार्टीचं जे कार्यक्रम आहे, जे राज्य सरकारचं, जे केंद्र सरकारचं, जे आपलं जिल्हा परिषद, पंचायत समिती हे सगळे आणि नगर परिषद हे सगळे आपल्याला भारतीय जनता पार्टीला जत तालुक्यात अभूतपूर्व प्रतिसाद देऊन आम्ही आपले कार्यकर्ते आणि जनताने आम्हाला आशीर्वाद दिलेले आहे. आमच्यावरती सगळे त्यांनी एक विश्वास ठेवलेला आहे गोपीचंद पडळकर साहेबावरती आणि आपलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसवरती, आपलं जत तालुक्याचे आपले नेते अरळी साहेबांच्यावरती सगळ्यांनी विश्वास ठेवून आम्हाला एक कौल दिलेले आहे जत तालुक्याने. मग ह्याचे आपण व्यवस्थितपणे आपण आपली जबाबदारी, आम्हाला दिलेली जबाबदारी त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे काय विकासाचं काम असतं आहे तिथं पश्चिमपासून पूर्वपर्यंत, जत तालुका हा मोठा क्षेत्र आहे, तिथं पश्चिमपासून पूर्वपर्यंत जे जे आपल्याला विकास काम करता येते त्या विकास कामात आपण व्यवस्थितपणे आमची जेवढं शक्ती आहे तेवढं वापरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पार पाडू म्हणून सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. सगळ्यांना मी धन्यवाद देतो. नमस्कार. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. या निवडणूक प्रक्रियेतून भारतीय जनता पार्टीचे या पंचायत समितीचे सभापती म्हणून सौभाग्यवती अर्चनाताई पाटील यांची एकमतानं निवड झाली, सर्वानुमते निवड झाली. त्यांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. त्याचबरोबर उपसभापती म्हणून श्री रविकुमार बगली यांची निवड झाली, ही पण सर्वानुमते झाली, एकमतानं झाली. यांचंही मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. या निवडीमुळं संपूर्ण जत तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणामध्ये विजयी झालेली आहे. 12 सदस्य पहिल्यांदाच निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर नगरपालिकासुद्धा या भारतीय जनता पार्टीचा झालेली आहे. जिल्हा परिषदेमध्ये 9 पैकी 8 जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेले आहेत. माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या विकासाचा हा वारू, त्याची घोडदौड ही लोकांच्यापर्यंत मनापर्यंत पोचल्यामुळं हा एवढा मोठा विजय जतमध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीला मिळत आहे. अशाच पद्धतीचा विकास हा नगरपालिकेच्या रूपानं, पंचायत समितीच्या रूपानं, जिल्हा परिषदच्या रूपानं, आमदार साहेबांच्या त्यांच्या स्वतःच्या या कर्तृत्वामुळं संपूर्ण जत तालुक्याचा कायापलट नजीकच्या काळात निश्चित होईल अशी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आम्हाला 100% खात्री आहे. अशाच पद्धतीचं कार्य जतमध्ये जो अनुशेष आहे, जत तालुक्याचा जो विकास आपल्याला करायचा अपेक्षित होता, या दृष्टीनं पहिल्यांदाच एकमुखी हा विकास नक्की होईल याची 100% भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही ग्वाही देतोय. धन्यवाद. नमस्कार. रवी दिगोळे, 7 स्टार न्यूज जत.